तर इथं बघा सर्वात आधी आपण वाटण वाटून घेऊया। वाटण वाटण्यासाठी छोटं मिक्सरचं भांडे घेतले। मिक्सरच्या भांड्यात आपण सगळ्यात तळाला कोथिंबीर घालूया, म्हणजे कोथिंबीर व्यवस्थित वाटली जाते। त्यानंतर भाजून घेतलेले 2 कांदे आहेत। कांद्याच्या वरची आपण काळी झालेली फुलबट काढली नाही, त्याच्या सहितच आपण इथं कांदा टाकलेला आहे, कारण भाजीला कलर छान येतो। त्यानंतर आपण आल्याचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या, 2 भाजून घेतलेल्या कमी तिखटवाल्या मिरच्या, खोबरं आणि तीळ आपण इथं छान खमंग भाजून घेतलंय। अशा पद्धतीने सर्व मसाला आपण थोडं पाणी टाकून हा वाटून घेणार आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये आता आपण बेसन कालवून घेऊया। तर बेसन आपण एका भांड्यात घालून घेतलेले, त्यामध्ये आता थोडे मसाले आपण टाकू, म्हणजे आपण जे डुबुक वड्या करणार आहे त्याला पण चांगली चव येईल। थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला, थोडीशी इथं आपण धना पावडर। भाजी आपली कमी प्रमाणात असल्यामुळे आपण इथं प्रमाण पण एकदम कमी टाकतोय। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेले आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली। थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर पीठ आपली भजी पडतील असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर थोडंसं पाणी टाकूया आणि छान असं पीठ आपण तयार करून घेऊया। तर थोडं पाणी मी इथं घालून पीठ छान असं तयार करून घेते। तर इथे बघू शकता पीठ आपण घट्टसर असं मिक्स करून घेतले। मसाला पण आपण थोडं पाणी टाकून बारीक वाटून घेतलाय। मसाल्याला छान असा काळसर हिरवट असा कलर आलेला आहे। आता आपण कढई तापायला ठेवली, कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलेले। तेल थोडं आपण इथं जास्त वापरलेले आहे भाजीसाठी। आणि सगळ्यात आधी आपल्याला मसाला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। तर कडकडीत तेलामध्ये 2 मिनिटं मसाला आपण छान परतून घेऊया, म्हणजे ह्याचा उरलेला जो कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून जाईल। आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले ऍड करणार आहे। तर 2 मिनिटं बघा छान हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। आता सर्व मसाले आपण इथं घालून घेऊया। तर सर्वात आधी आपण हळद टाकली पाव चमचा, धना पावडर टाकली, गरम मसाला टाकून घेतलाय, लाल मिरची पावडर मी इथं वापरली आणि इथं मी जो घरचा मसाला आहे तो 1 चमचा टाकलेला आहे। तर सर्व मसाले आपले इथे टाकून झालेले आहेत। आता पुन्हा एकदा 2-3 मिनिटं तेल सुटेपर्यंत सर्व मसाला एकत्रितपणे आपल्याला छान तळून घ्यायचा आहे। तर मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। साधारण 2-3 मिनिटं तरी आपल्याला मसाला एकसारखा परतून घ्यायचा। तर मसाला बघा छान परतून झालेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं पाणी घातलं आणि मसाल्यामध्ये घालून घेतलेले। तर आपल्याला जेवढी भाजी पाहिजे किंवा जेवढी घट्ट पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण इथं 2 ग्लास पाणी इथं मी घालून घेणार आहे। 2 ग्लास पाणी मी इथं भाजीमध्ये टाकून घेतले। तर आपला हा डुबुक वड्याचा हा रस्सा आता तयार झालेला आहे। ह्याला छान आपल्याला उकळी आणून घ्यायची। चवीनुसार पण मीठ घालून घेतलेलं आहे आपण। तर इथं बघू शकता अगदी 2च मिनिटात छान याला उकळी आलेली आहे। तर आता आपल्याला ह्या पिठाची इथं डुबुक वड्या सोडायच्या। तर छोट्या आकाराच्या, जास्त मोठ्या भदडे पण नाहीये, तशाच नेमक्याच आकाराची आपण ही इथं भजी इथं फोडणीमध्ये उकळीमध्ये सोडून घेऊया। बरोबर उकळी आल्यानंतरच आपल्याला ही भजी सोडायची। तर ह्या डुबुक वड्या बघा मी इथं उकळत्या रश्श्यामध्ये सोडून घेतलेल्या आहेत। आता ह्याच्यावर आपण झाकण टाकून 5 मिनिटं ह्याला चांगलं शिजून घेऊया। थोडंसं आटेपर्यंत आपल्याला हे छान शिजून घ्यायचंय। तर इथं बघा 5 मिनिटं झालेले आहेत। मी अर्ध झाकण टाकून आपण ही भाजी चांगली शिजून घेतली। ह्यातल्या डुबुक वड्या पण आपल्या छान शिजलेल्या आहेत, मस्त झालेल्या आहेत। भाजीचा वास पण छान सुटलेला आहे। वरून थोडीशी आपण मस्त हिरवी ताजी कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण ही भाजी हलवून घेऊया। तर छान अशी गावरान पद्धतीने आपण ही डुबुक वड्याची आज भाजी तयार केलेली आहे। भाजी आपली तयार झाली, भाजीला बाजूला ठेवलेली आहे आणि आपण इथं 2 अशा भाकरी करून घेऊया बाजरीच्या। तर पीठ चाळून घेते। तर अशा भाजी बरोबर आपल्याला इथं बाजरीचीच भाकरी पाहिजे, त्यासाठी मी आज इथं 2 मस्त बाजरीच्या भाकरी टाकून घेते आणि आपलं हे संध्याकाळचं जेवण आहे ते तयार झालं असं आपण समजायचं। तर इथं 2 भाकरी आता व्यवस्थितपणे आपण इथे टाकून घेऊया। पीठ चांगलं मळून घ्यायचं आपल्याला।
तर पीठ बघा हे छान असं मळून घ्यायचं. फक्त 2 भाकरी आपण इथं करणार आहे. भाकरी जेवढी करायची तेवढा उंडा आपण बाजूला करून घेतलाय. गोळा तयार करून घेऊया मस्त उंडा आणि खाली पीठ टाकून छान अशी भाकरी थापून घेऊया. कडेला तवा मी तापायला ठेवलेला आहे. तर हे तर बघू शकता तुम्ही भाकरी आपली थापून झाली. तवा पण चांगला कडक तापलेला आहे. मोठा गॅस ठेवलाय. भाकरी तव्यावर टाकून घेतली. आता ह्याला वरून आपण पाणी लावून घेऊया. भाकरी आता आपण इथं पलटी करून घेतलेली आहे. आता भाकरी खालच्या साईडनी पण आपली चांगली भाजलेली आहे. तर इथं बघू शकता मस्त अशी मी तव्यावरच भाकरी भाजलेली आहे. तर तव्यावर पण भाकरी छान भाजली जाते. गॅसवर कधीही गॅसच्या ज्योतीवर मी भाकरी भाजत नाही. मला आवडत पण नाहीये आणि ती आरोग्याला पण चांगली नसते. त्यामुळे कधी पण भाकरी तव्यातच भाजायची. आता 2 भाकरी आपण करून घेतलेल्या आहेत. तर भाजी पण आपली तयार झालेली आहे. आता आपण इथं ताट तयार करायला घेतोय. तर ताटामध्ये सर्वात आधी आपण भाजी वाढून घेऊया. मस्त गावरान चवीचं आज आपण हे जेवण बनवलेलं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही भाजी मस्त आपल्या भाजीला कलर आलेला आहे आणि भाकरी पण छान कुरकुरीत अशी झालेली आहे. एका ताटामध्ये आपण छान हे ताट तयार करून घेऊया. तर मस्त अशी बाजरीची भाकरी गरम गरम बाजरीची भाकरी त्यानंतर डुबुक वड्याची भाजी 2 कमी तिखटवाल्या मिरच्या सोबत कांदा ठसकेबाज असं आपलं आजचं जेवण तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने भाजी भाकरी तुम्ही करून बघा आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.